नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. अग्निशामक दल भरती 2024 तर पहा मित्रांनो 150 जागांसाठी मित्रांनो पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी मित्रांनो महानगरपालिकेमध्ये अग्निशामक पदाची जी मित्रांनो भरती निघालेली आहे. तर या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे मित्रांनो अग्निशामक दल भरतीचे जे फॉर्म भरणे आहे हे मित्रांनो 26 एप्रिल 2024 पासून तुमच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 17 मे 2024 आहे. तर चांगली भरती आहे मित्रांनो, सरकारी नोकरी आहे मित्रांनो अग्निशामक दल भरती, ठीक आहे. आणि या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला मित्रांनो ड्युटी हे मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे या ठिकाणी मित्रांनो ड्युटी करावी लागणार आहे. आणि तुमचं या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन झालं तर तुम्हाला या ठिकाणी पगार सुद्धा 19,900 ते 62,000 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पगार मिळणार आहे. तर चांगली जी आहे मित्रांनो अग्निशामक पदाची 150 जागांसाठी भरती चालू आहे. तर या भरतीमध्ये मित्रांनो फिजिकल किती आहे, या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय आहे, फिजिकलमध्ये कोणकोणते इव्हेंट असणार आहे, उंची किती असणार आहे, छाती किती लागते, त्याचबरोबर कोणकोणत्या विद्यार्थ्यांना मित्रांनो या अग्निशामक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेबस काय आहे, त्याचबरोबर मित्रांनो कोणकोणते इव्हेंट आहे तुम्हाला. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अग्निशामक दल भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी 150+ जागांसाठी जी आहे मित्रांनो भरती चालू आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर या भरतीमध्ये जर मित्रांनो आपण वयोमर्यादा जर बघितलं तर या भरतीमध्ये मित्रांनो वयोमर्यादा हे ठेवण्यात आली आहे 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. आणि तुम्ही जर मित्रांनो SC/ST कॅटेगरीचे मागासवर्गीय कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला या ठिकाणी 3 वर्षाची सूट आहे. तर SC/ST कॅटेगरीची मुलं 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि बाकीचे विद्यार्थी यामध्ये 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला अग्निशामक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे. तर पहा मित्रांनो या भरतीमध्ये जर आपण फीचा जर विचार केला तर पहा जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी मित्रांनो या ठिकाणी खुला प्रवर्गासाठी या ठिकाणी मित्रांनो 1,000 रुपये फी ठेवण्यात आली आहे. आणि मागासवर्गीयांसाठी या भरतीमध्ये मित्रांनो 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे. तर पहा मित्रांनो या अग्निशामक दल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. मी तुम्हाला या ठिकाणी का सांगत आहे, कारण की यामध्ये मित्रांनो फिजिकलसुद्धा आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षासुद्धा आहे. दोन्ही पण आहे यामध्ये, फिजिकलसुद्धा आहे त्याचबरोबर लेखी परीक्षासुद्धा आहे. तर जे पण विद्यार्थी या ठिकाणी मित्रांनो मेहनत करणार आहे, जे पण विद्यार्थी फिजिकलची तयारी करणार आहे, जे पण मुले या ठिकाणी लेखी परीक्षेत चांगली तयारी करणार आहे त्यांचं मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन मित्रांनो 100% होणार आहे, ठीक आहे. तर या भरतीमध्ये मित्रांनो फिजिकल किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर सर्वात आधी अग्निशामक दल भरतीमध्ये मित्रांनो फिजिकल होणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे या भरतीमध्ये, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला उंची किती लागते ते तुम्हाला सांगून देतो आणि नंतर आपण याबद्दल सुद्धा बोलणार आहे की या भरतीसाठी मित्रांनो कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, काय काय यामध्ये अट आहे त्याबद्दल सुद्धा आपण पुढे जाणार आहे, ठीक आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते. महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 162 सेंटीमीटर लागते. आणि पुरुष उमेदवारांसाठी जे वजन लागते हे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे. 50 किलोच्या खाली असला तर अपात्र केल्या जाणार आहे. महिला उमेदवारांसाठी या भरतीमध्ये वजन हे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे आणि 50 किलोच्या खाली जर असलं तर अपात्र केलं जाणार आहे महिला उमेदवारांना, ठीक आहे. त्याचबरोबर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये मित्रांनो छाती यामध्ये 81 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून तुमची या ठिकाणी 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, 86 सेंटीमीटर. तर महिला उमेदवारांना छातीचं काय मित्रांनो या ठिकाणी छाती लागत नाही, ठीक आहे. तर एवढं मित्रांनो या भरतीमध्ये उंची वगैरे लागते, ठीक आहे. तर या भरतीमध्ये आता फिजिकल काय आहे ते तुम्हाला सांगून देतो कोणकोणते इव्हेंट आहे यामध्ये. पहा पुरुष उमेदवारांसाठी जे मित्रांनो अग्निशामक दल भरतीमध्ये फिजिकल ठेवण्यात आला आहे. तर यामध्ये मित्रांनो 1600 मीटर रनिंग पहिला इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी. यासाठी मित्रांनो 30 गुण ठेवण्यात आले आहे. आणि दुसरा जो इव्हेंट आहे तो आहे मित्रांनो या ठिकाणी पुरुष उमेदवारांना या ठिकाणी जमिनीपासून 33 फूट मित्रांनो खिडकीस लावलेल्या 46.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे. तर 20 फूट अंतरावर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी शिडीवर चढावं लागणार आहे आणि वापस यावं लागणार आहे, ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला 20 गुण असणार आहे. त्यानंतर तिसरा जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी तो आहे मित्रांनो या ठिकाणी 50 किलोचं वजन पुरुष उमेदवारांना या ठिकाणी खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे आणि ते या ठिकाणी धावावं लागणार आहे मित्रांनो 60 मीटर, ठीक आहे. तर यासाठी 20 गुण ठेवण्यात आला आहे.
त्याचबरोबर मित्रांनो चौथा जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांचा, तर तो या ठिकाणी 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे, ठीक आहे। आणि पाचवा जो इव्हेंट आहे तो आहे मित्रांनो पुलअप्स आहे यामध्ये। तर यामध्ये 20 पुलअप्स आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 10 मार्क्स असणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी पुरुष उमेदवारांचं 100 मार्काचं या ठिकाणी फिजिकल होणार आहे। त्यानंतर आपण महिला उमेदवारांचा जर फिजिकल बघितलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग पहिला इव्हेंट आहे। 800 मीटर रनिंगसाठी या ठिकाणी मित्रांनो 30 गुण असणार आहे। त्यानंतर दुसरा जो इव्हेंट आहे तो या ठिकाणी 33 फूट जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेले 46.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे आणि या ठिकाणी रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असेल, तर हे यामध्ये आहे आणि या ठिकाणी मित्रांनो 20 गुण तुम्हाला मिळणार। आणि तिसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी, तर तो आहे या ठिकाणी 40 किलोचं जे वजन आहे तुम्हाला या ठिकाणी खांद्यावर घेऊन जावं लागणार आहे। महिला उमेदवारांना 40 किलोचं वजन खांद्यावर घेऊन तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 60 मीटर अंतर धावावं लागणार आहे, ठीक आहे। आणि चौथा जो इव्हेंट आहे तो आहे या ठिकाणी मित्रांनो गोळाफेक। तर गोळाफेकसाठी जे तुम्हाला 10 गुण मिळणार आहे। त्यानंतर पाचवा जो इव्हेंट आहे यामध्ये लांब उडी आणि लांब उडीसाठी या ठिकाणी 10 गुण असणार आहे। आणि सहावा जो इव्हेंट आहे या ठिकाणी महिला उमेदवारांना तो आहे या ठिकाणी पुशअप 10, तर या ठिकाणी 10 मार्काचेच पुशअप असणार आहे। तर 100 मार्काचा या ठिकाणी महिला उमेदवारांचं मित्रांनो फिजिकल होणार आहे। पुरुष उमेदवारांचं अशा प्रकारे फिजिकल असणार आहे, महिला उमेदवारांचं सुद्धा अशा प्रकारे फिजिकल असणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं या ठिकाणी फिजिकल असणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचं यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। तर लेखी परीक्षा कशा प्रकारे असणार आहे, अभ्यासक्रम काय काय असणार आहे, त्याचबरोबर परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जाणार आहेत ते तुम्हाला सांगून देतो या ठिकाणी। तर पहा मित्रांनो, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी इंग्रजी ग्रामरचे सुद्धा 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। सामान्य ज्ञान, त्याला जनरल नॉलेज म्हटलं जाते, त्याचे सुद्धा 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे या ठिकाणी मित्रांनो 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल या ठिकाणी 60 प्रश्न हे विचारले जाणार आहे आणि या ठिकाणी 40 प्रश्न तुमचे अग्निशामकच्या रिलेटेड 40 ते प्रश्न असणार आहे। तर असे टोटल मित्रांनो 100 मार्काची तुमची या ठिकाणी मित्रांनो लेखी परीक्षा होणार आहे, ठीक आहे। 100 मार्काची तुमची अशा प्रकारे लेखी परीक्षा होणार आहे। तर आता मित्रांनो अग्निशामक दल भरतीमध्ये काय काय यामध्ये मित्रांनो अट मागितली आहे, काय काय मित्रांनो अग्निशामक दल भरतीमध्ये अट ठेवण्यात आली आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना मित्रांनो अग्निशामक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सांगून देतो। तर पहा या ठिकाणी अग्निशामक दल भरतीसाठी मित्रांनो शिक्षण तुमचं 10वी पास असलं पाहिजे। त्याचबरोबर जे मित्रांनो तुमचं या ठिकाणी MSc जे मित्रांनो झाली पाहिजे तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येते। आणि तिसरं जे अट ठेवण्यात आले मित्रांनो या ठिकाणी की 6 महिन्याचं प्रशिक्षण, 6 महिन्याचं मित्रांनो अग्निशामक प्रशिक्षण कोर्स तुमचा असला पाहिजे मुंबईचा, ठीक आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांचा या ठिकाणी 6 महिन्याचा अग्निशामक कोर्स ज्या मित्रांनो या ठिकाणी मुंबई या ठिकाणी जर झाला असेल तर त्या विद्यार्थ्यांनाच मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरता येते अग्निशामक दल भरतीमध्ये, ठीक आहे। तर पहा राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधी अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण करणे आवश्यक आहे, ठीक आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी मित्रांनो हा पाठ्यक्रम उत्तीर्ण केला असेल तर त्याच विद्यार्थ्यांना या अग्निशामक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो यामध्ये सिलेक्शन प्रोसेस आहे आणि मराठी भाषेचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे, म्हणजे लिहिता बोलता वाचता आलं पाहिजे, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका या भरतीची। तर या भरतीमध्ये मित्रांनो तुम्ही 10वी पास पाहिजे आणि MSc सुद्धा तुमचं झालं पाहिजे। आणि जे मित्रांनो जे अग्निशामकचं जे कोर्स आहे मित्रांनो 6 महिन्याचा, ज्यांचा सुद्धा 6 महिन्याचा अग्निशामकचा कोर्स झाला असेल मित्रांनो मुंबईचा, तर त्यांनाच मित्रांनो या भरतीमध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर पहा मित्रांनो आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, अशाच आपण नवनवीन भरतीचे अपडेट तुम्हाला देत असतो आणि सर्वात जास्त 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर ही होती मित्रांनो अग्निशामक दल भरतीबद्दल संपूर्ण माहिती। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर मित्रांनो आजच्या साठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।